शेवटची तारीख 10 डिसेंबर. शेतकऱ्यांनी ही 3 काम पटकन करून घ्या, अन्यथा होणार मोठं नुकसान. तर आता सर्व शेतकरी बांधवांना कोणते 3 कामं करायचे आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये आता इथं तुम्हाला 2 दिवसात 3 काम इथं करायचे आहे, नाहीतर तुम्हाला इथं पैसे मिळणार नाही. त्यानंतर डिसेंबर ते 2 मोठे बदल इथं होणार आहेत. तर यामध्ये नमो शेतकरी योजना, अतिवृष्टी, पीक विमा, तर क्रॉप इन्शुरन्स, तर प्रोसेस इथं आता सुरू झालेली आहे. तर आता यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम जे काही डिसेंबरमध्ये पैशाची नवीन वाटप इथं तारीख जाहीर झालेली आहे. तर आता शेतकरी बांधवांना इथं 10 डिसेंबर ते तुम्हाला 18 डिसेंबरच्या दरम्यान इथं तुम्हाला क्लेम वाटप सुरू होणार आहे. तर पीक विमा, अतिवृष्टी भरपाई जे की तुम्हाला आता मिळणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी आता अतिवृष्टी, पीक विमा, जिल्हे वाटप जिल्हा सुरू झालेले आहे. तर यामध्ये आता सध्या पीक विमा प्रामुख्याने या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे. त्यामध्ये पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, लातूर, परभणी, सातारा, सांगली. तर यामध्ये 10 डिसेंबरच्या दरम्यान इथं पैसे जमवण्यास सुरुवात होणार आहे. 10 डिसेंबर ते 18 डिसेंबरच्या दरम्यान. तर आता हे 3 तुम्हाला कामं इथं करायची आहे, तरच तुम्हाला इथं पैसे तर मिळतील. जे की 3 कामं इथं करायचे तुम्हाला. तर इथं कोणकोणते कामं करायचे ते आपण इथं जाणून घेऊया. सर्वप्रथम यामध्ये ज्या तुम्हाला पीक विमा क्लेम. तर आता तुमचा पीक विमा दावा पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या पिकाची जी काही तक्रार आहे ते करणे आवश्यक आहे. जर तुम्ही दावा नोंदवला नसेल तर तुम्हाला पैसे इथं मिळणार नाहीत. म्हणजे तुम्ही जर क्लेम केलेला नाही तर तुम्हाला इथं पैसे इथं मिळणार नाही. तर आता दुसरं जे येते यामध्ये ई पीक पाहणी. शेतजमिनीची ई पीक पाहणी करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये शेतात जे काही पोर्टलवर तुमच्या पिकाची नोंद केली जाते ते जर तुम्ही केलेले नसेल तर तुम्हाला काहीच इथं मिळणार नाही. त्यानंतर तिसरे येते यामध्ये अतिवृष्टी KYC पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामध्ये आधार कार्ड, बँक अकाउंट, शेतजमिनीची. त्यानंतर तुम्हाला तुमची जर KYC जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. तर आता यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला करणे आवश्यकच आहे. तर यामध्ये आता जे काही ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे. आता यामध्ये सरकारकडून स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहे की ई पीक पाहणी नसलेल्या शेतकऱ्यांना लाभ इथं दिला जाणार नाही. तर आता ई पीक पाहणी अत्यंत आवश्यक इथे झालेली आहे. त्यामध्ये पीक विमा असेल, नमो शेतकरी असेल, अनुदान असेल, DBT असेल, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, त्यानंतर चक्रीवादळ. तर यासारखी जी काही मदत आहे ते शेतकऱ्यांना इथं मिळणार नाही आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमचे जे काही ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. तर ई पीक पाहणी पूर्ण न केल्यास वरील योजनेचा लाभ तुम्हाला इथं मिळणार नाही. तर त्यामध्ये ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे. तर आता बरेच शेतकरी ई पीक पाहणी करत नाहीत. तर इथं पंचनामा. तर आता ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे इथं झालेले आहेत तर अशांना अतिवृष्टी, दुष्काळी, वादळ जे काही आहे, चक्रीवादळ, गारपीट, पूर, वाऱ्यासह वेगवान. तर आता यामध्ये तुम्हाला वरील परिस्थितींमध्ये किती 48 ते 72 तासाच्या आत तुम्हाला तुमची तक्रार इथं नोंदवायची आहे. तर आता तक्रार नोंदवायची आहे म्हणजे तुम्ही तलाट्याकडे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता, पटवाऱ्याकडे किंवा कृषी सहाय्यकाकडे. तर आता जे काही तक्रार तुम्ही करता तर तुम्ही क्रॉप इन्शुरन्सची जे काही इन्शुरन्सची ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला डाउनलोड करायची आहे. तिथून तुम्ही तक्रार करू शकता व शेतामध्ये जाऊन. तर आता यामध्ये 2 दिवसात 3 कामं केले नाहीत तर तुम्हाला पैसे इथं मिळणार नाही. तर यामध्ये पहिलं आहे नमो शेतकरी योजना. त्यानंतर इथं ई पीक पाहणी जी काही पुण्यामध्ये झालेली आहे. पीक विमा इथं बाकी राहिलेलं आहे जे की पुण्यामध्ये. अतिवृष्टी भरपाई पूर्ण झालेली आहे म्हणजे वाटपास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मुंबईमध्ये नमोचा वाटप देखील सुरू. फक्त अतिवृष्टीचे जे काही KYC आहे ते देखील इथं पूर्ण आहे. पीक विमा इथं टाईम लागणार आहे. ई पीक पाहणी इथं बाकी आहे. तर ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी बाकी असेल तर अशांनी लगेच 2 दिवसाच्या आत करून घ्यायची आहे. नाशिकमध्ये नमोचा हप्ता वाटप ज्यांची KYC झालेली आहे. तर आता ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे. नाशिकमध्ये पीक विमासुद्धा वाटप सुरू झालेलं आहे आणि अतिवृष्टी भरपाई म्हणजे KYC बाकी राहिलेली आहे. त्यानंतर साताऱ्यामध्ये सुद्धा नमोचा हप्ता इथं वाटप सुरू. ई पीक पाहणी जे की इथं आहे बाकी राहिलेली आहे. तर इथं शेतकऱ्यांनी चेक करून घ्यायचं आहे.
त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर येथे आपलं इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे की इथं नमोच हप्ता वाटप सुरू, त्यानंतर इथं पूर्ण झालेली आहे, जे की तुम्हाला वरती दाखवल्याप्रमाणे इथं पीक पाहणी, पीक विमा आणि अतिवृष्टी, तर इथं पीक पाहणी, पीक विमा आणि अतिवृष्टी, तर यामध्ये आता वाटप देखील सुरू झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली आहे, ठाण्यामध्ये नमोच हप्ता वाटप सुरू, पीक पाहणीसुद्धा पूर्ण इथं झालेली आहे, पीक विमासुद्धा वाटप सुरू झालेलं आहे, परंतु अतिवृष्टी भरपाई इथं वाटप व्हायचं राहिलेलं आहे, जे की ठाण्यामध्ये. सांगलीमध्ये सुद्धा नमोचा हप्ता वाटप सुरू, त्यानंतर पीक पाहणी या जिल्ह्यांमध्ये बाकी राहिलेल्या सांगलीमध्ये, त्यानंतर पीक विमा वाटप सुरू झालेलं आणि अतिवृष्टी भरपाईसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. रायगडमध्ये सुद्धा नमोच हप्ता वाटप सुरू, पीक पाहणी जी आहे पूर्ण झालेली आहे, तर पीक विमा इथं वाटप व्हायचं राहिलेलं आहे आणि अतिवृष्टी भरपाईसुद्धा वाटप व्हायची राहिलेली आहे रायगडमध्ये. बुलढाण्यामध्ये नमोच हप्ता वाटप सुरू, त्यानंतर इथे आपलं इथं जळगावमध्ये जे काही आहे यामध्ये नमोचा हप्ता वाटप सुरू, पीक पाहणी पूर्ण, पीक विमा वाटपसुद्धा पूर्ण होण्यास सुरुवात झालेली आहे आणि अतिवृष्टी भरपाई वाटप व्हायची राहिलेली आहे. तर यामध्ये आपण जे काही जिल्हे इथं चेक करून घेतो, त्यामध्ये जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, त्यानंतर लातूर, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, वाशिम. तर आता हे जे जिल्हे आहे ते तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमचा यामधून कोणता जिल्हा आहे. तर पहिलंच येते यामध्ये आपला पीक पाहणी हा जो पहिला पॉईंट येते, त्यानंतर दुसरा जो आहे यामध्ये पीक विमा, त्यानंतर तिसरा जो आहे अतिवृष्टी. तर इथून तुम्ही जे आहे 3 कॉलम आहे, तर हे जे जिल्ह्यांची यादी आहे ती तुम्ही इथून चेक करून घ्या. त्यानंतर येते आपलं गोंदिया, रत्नागिरी, हिंगोली, नंदुरबार, धुळे, पालघर, परभणी, उस्मानाबाद, सातारा, नागपूर, बीड, वर्धा. तर यामध्ये नमोचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. तर इथं तुम्ही पीक पाहणी तुमची, त्यानंतर पीक विमा आणि अतिवृष्टी भरपाई, तर हे जे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या जिल्ह्यांमध्ये काय बाकी राहिलेले आहे. त्यानंतर येते आपलं अहमदनगर, जालना, ठाणे, गडचिरोली, नवी मुंबई, नागपूर, सातारा, रायगड, तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. तर यांमध्ये तुम्हाला आता जे काही पंचनामे इथं 48 ते 72 तासाच्या आत करायचं आहे, तरच तुम्हाला भरपाई इथं मिळणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी लगेच हे 3 काम तुम्हाला करून घ्यायचे आहे, तरच तुम्हाला भरपाई व पीक विमा अतिवृष्टी मिळणार आहे. पीक पाहणी, पंचनामे आणि तुम्हाला तक्रार करायची आहे, जी की 2 दिवसाच्या आत, तरच तुम्हाला भरपाई